वाटतं की मुंबईचा महापौर हा महायुतीचाच असेल. ठीक आहे. अनिश गाडवे, महापौर कुठल्या पक्षाचा होणार? महापौर कुठल्या पक्षाचा होणार हे आता तरी आपण सांगू शकत नाही, पण बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीच्या या वर्षानिमित्त जर शिवसेनेचा महापौर आणि शिवसेनेची सत्ता जर तिथून मुंबई महापालिकेतून उतरत असेल आणि ती एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मदतीने उतरत असेल तर हे दुर्भाग्य म्हणावं लागेल. आता महापौर कुणाचा व्हायचा आहे, सध्या यांना मॅन्डेट दिलेला आहे, यांनी ठरवू द्यावं. यांचा आपसात विश्वास नाहीये, त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपण पाहतोय. बघूयात कुणाचा महापौर बसतोय, अजूनही ते गुलदस्त्यात आहे. उद्धव ठाकरे म्हणतात त्यांच्या पक्षाचे महापौर बसू शकतात. हो, काही घडू शकतं. ज्या अर्थी शिंदेचे 29 नगरसेवक हॉटेलमध्ये जाऊन बसू शकतात, त्यांना भीती कुणाची आहे मला माहित नाही. म्हणजे भाजपाची भीती आहे की आणखी कुणाची भीती आहे? मग या अशा काळात काही घडू शकतं. आता राजकारण कसं बिघडलेलं आहे ना, हे महाराष्ट्राने पाहिलंय. गेल्या 2-3 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने देशाला आता एक धडा शिकवलेला आहे की अशा प्रकारची राजकारण होऊ शकतात. त्यामुळे आजच्या घडीला काही घडू शकतं. म्हणजे महापौर पदासाठी दुभंगलेली शिवसेना एकत्र येऊ शकते का? ठामपणे कोणीच म्हणत नाही की आमचा बनेल. त्या काहीही मध्ये महापौर पदासाठी दुभंगलेली शिवसेना एकत्र येऊ शकते का? दुभंगलेली शिवसेना कालच मला वाटतं सुषमाताईंनी सुद्धा एक सूचक विधान केलं होतं की बाळासाहेबांच्या स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी काही घडू शकतं. माहित नाही आम्हाला आजच्या घडीला काय घडेल भविष्यामध्ये. ओके. नानिवडेकर मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅम, या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करताना आणि आज सकाळपासून ज्या काही चर्चा कानावर आलेल्या आहेत त्यात राऊतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक करणारी पोस्ट समोर येते. कुठेतरी एकमेकांना टाळीसाठी सायलेंटली हात पुढे केला जातोय आणि कुठल्या पक्षाचा महापौर बसायची शक्यता त्यामुळे वाढतीये. एकतर सर्वप्रथम मला नमूद केलं पाहिजे की निकालानंतर हा जो खेळखंडोबा सुरू केलेला आहे तो आता ताबडतोब थांबावा. ज्या काय आघाड्या झाल्या, युत्या झाल्या, त्यांनी निकाल लागलेले आहेत. मुंबईत ठाकरे यांना अत्यंत लक्षणीय यश मिळालेलं असलं तरी त्यांच्या 20 जागा कमी झालेल्या आहेत. मुंबईकरांचा कौल हा ठाकरेंच्या बाजूनी नाही हे स्पष्ट आहे, तो महायुतीच्या बाजूनी आहे. आता दुसरं असं झालेलं आहे की यात शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना स्वतःचा ब्रँड वाढवायची खरंच गरज वाटते का काय? त्यामुळे ते हॉटेलमध्ये नगरसेवक नेऊन ठेवतायत आणि महापौर पद मागणार आहेत असं एक चित्र निर्माण झालं होतं. ते त्यांनी स्वतःच आता नाकारायला सुरुवात केली आहे आणि महायुतीचा महापौर बसेल असं सांगायला सुरुवात केली आहे. आकड्यांचं बळ जर पाहिलं तर हा महापौर अर्थातच भारतीय जनता पक्षाचा असेल. तसं होत आहे का ते येणाऱ्या काही दिवसात कळेल. पण म्हणजे आता या ज्या शक्यता आहेत की भाजप आणि उद्धव ठाकरे यांची हातमिळवणी होऊ शकते. हातमिळवणी म्हणजे ते थेट एकत्र येणार नाहीत, पण निवडीच्या वेळेला उद्धव ठाकरेंचे नगरसेवक ऍब्सेंट राहू शकतात, त्यामुळे भाजपसाठी प्रक्रिया सोपी होऊ शकते किंवा दोन्ही शिवसेना एकत्र येऊन भाजपला वेगळाच धक्का देऊ शकतात. ह्या शक्यतांमध्ये कितपत तुम्हाला तथ्य वाटतंय? मला असं वाटतं ही सगळी गुगली आहे. ती उत्तम प्रकारे खेळली गेली आहे वर्तमानपत्रांच्या माध्यमातून. आता आपले शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते जे म्हणाले ते वाक्य खरं तर महत्वाचं आहे की महाराष्ट्रात काही होऊ शकतं, राजकारणात काही घडू शकतं. शिवसेना जास्त आहे तिकडे, आम्ही थोडे कमी आहोत. आता तिकडे आम्ही म्हटलं की ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर व्हा, तर हे लॉजिकली कोणी एक्सेप्ट करू शकतं का? तर नाही. तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा आपली संख्या आहे, आपली ताकद आहे, त्याप्रमाणे मागण्या जर केल्या तर मला वाटतं की लोक त्या एक्सेप्ट करतात. आमचे जे प्रमुख नेते आहेत ते एकत्र बसतील. आपण अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टी बोलून विनाकारण महायुतीमधलं वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं मला या ठिकाणी सांगायचं. मला अवधूत त्यांच्यामधून सुद्धा त्यांच्या नेतृत्वाला पसंती मिळते. त्यामुळे मला वाटतं की ही जी काही शिवसेनेची ताकद आहे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून अत्यंत सन्मानजनक वाटा आम्हाला सत्तेतला मिळेल अशी आम्ही. अनिश गाडवे मगाचपासून हसतायत, मिश्किल हसतायत, काहीतरी त्यांच्या डोक्यात आलेलं आहे नक्की. अनिश गाडवे, आता सन्मानजनक हा शब्द मी आता ऐकला. कालपर्यंत ज्यावेळेस हॉटेलवर नगरसेवक होते तोपर्यंत मी शब्द ऐकत होतो की समसमान वाटा होईल, 2.5 वर्षांपर्यंतचा जाईल, इथपर्यंत आम्ही ऐकत होतो. आता सन्मानजनक हा शब्द येतोय. खरं तर
अवधूत वाघ यांनी अतिशय, आणि अवधूत वाघ यांचे मी आभार मानतो आणि कौतुक करतो की आपण स्पष्टपणे आपली भूमिका मांडलात. मी कालही परवाही एबीपीवर केशव उपाध्ये यांच्यासोबत बसलो होतो, त्यांनीही स्पष्टपणे आपली भूमिका मांडली की आमचा महापौर बनेल, पण महायुती वगैरे हे त्यांनी काही मांडलं नाही. आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आताच ज्योतिताईंनी सुद्धा एक शब्द वापरला होता की आम्ही किंग मेकर आणि गेम चेंजर आहोत. मला खरं तर एका गोष्टीची आठवण करायची की 21 जानेवारी रोजी आता धनुष्याची नावाची आणि चिन्हाची केस माननीय सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीला येते की नाही, आता तो दिवसच सांगेल. पण ह्या सगळ्या गोष्टींचं पार्श्वभूमी सुद्धा लक्षात घेता, ह्या सगळ्या गोष्टींच्या म्हणजे आम्ही मागण्याच्या कुठल्या परिस्थितीमध्ये आहोत असं तरी सध्याच्या घडीला मला कुठल्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष दिसत नाही. आणि राहिला प्रश्न किंग मेकर आणि गेम चेंजरचा, तर आपण ज्या 324 जागांचा उल्लेख करता किंवा 400 जागांचा, 450 500 जागांचा काय यांनी निवडून आणले असतील महाराष्ट्रभरातनं, त्या सर्वांमध्ये भारतीय जनता पक्षाचा जो वरदहस्त डोक्यावर आहे ना, तो अतिशय महत्वाचा आहे. आणि कुठल्या वेळी आहे हेही समजून घ्या. आज सबंध विरोधी पक्ष हा रसतळायला गेलेला आहे आणि फक्त भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या सोबत असलेलाच पक्ष सोबत येतोय. बघा, आज अजित पवारांचा पक्ष कुठे दिसतोय तर कुठेही नाही. जर हा अजित पवारांचा पक्ष सोबत असता आज भारतीय जनता पक्षाबरोबर, तर तोही आकडा मोठा गाठला असता. या सगळ्या गोष्टी कुठे आपल्याला विसरता कामा नयेत. आज बघा, कितीही काहीही असलं तरी सुद्धा हॉटेलवर नेण्याची नामुष्की जर आपल्या नगरसेवकांवर येत असेल तर याला विश्वास म्हणतात. आणि शिवसेनेने आजवर कधीही आपल्या अशा नगरसेवकांना अशा प्रकारे हॉटेल दाखवले नव्हते. आजही बघा, आपापल्या वॉर्डामध्ये आपापले सारे नगरसेवक खुलेआम फिरतायत. तुम्ही ठाण्यामध्ये आता मगाशीच अवधूत वाघ यांनी नंबर गेमचा सुद्धा मी उल्लेख केला पाहिला. नंबर गेमच्या प्रमाणे जर ठाण्यामध्ये पाहिलं तर शिंदे गटाकडे जवळपास 71च्या आसपास नगरसेवकांची संख्या आहे. तिथे सुद्धा निरंजन नावकरेंचं तुम्ही स्टेटमेंट पाहाल तर 2.5 वर्षांचं महापौर पद मागितलं जातं आणि आता आम्ही विरोधी बाकांवर बसू. आता हे नंबरचं गणित भाजपने कधी सांगूच नाही, कारण 40चा मुख्यमंत्री बसताना आणि 105चा उपमुख्यमंत्री बसताना आम्ही सुद्धा पाहिलेलं आहे. महाराष्ट्राचं राजकारण, जसं मी सुरुवातीला म्हणालो, महाराष्ट्राचं राजकारण हे देशाच्या राजकारणाला कलाटणी देणारं आहे. इथून पुढे या देशामध्ये कुठलीही नवीन घटना घडेल तर त्याचा रेफरन्स हा महाराष्ट्रातनं दिला जाईल. उद्धव ठाकरे यातले कुठले दोन पैकी कुठला पर्याय निवडतील? महापौर आज हे दोनही पक्ष अनिश गाडवे, उद्धव ठाकरे दोन पैकी कुठला पर्याय निवडतील? एक म्हणजे ये न के न प्रकारानं शिंदेना सत्तेपासून दूर ठेवायचं, मग त्याच्यासाठी भाजपला महापौरपदी बसवण्यासाठी आपल्याला एक पाऊल खाली उतरावं लागलं तरी चालेल, हा पहिला पर्याय. आणि दुसरा पर्याय म्हणजे की भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपले सगळे इगो, मानापमान आणि हिस्ट्री बाजूला ठेवून दोन्ही शिवसेना एकत्र आल्या तरी चालतील. दोन पैकी कुठला पर्याय उद्धव ठाकरेंना जास्त फिजिबल आहे? नाही, मी खरं तर या प्रश्नावर उत्तर देण्यासाठी मी तितकासा कॅपेबल नाही. त्याचा तो निर्णय सर्वस्वी उद्धव कार्यकर्त्यांसमोर जर पर्याय आले याच्याविषयी मी आज विचारही करू शकत नाही. ते नाही, असं काहीच नाही. आज यांच्या दोघांची भांडणं आपसात संपू द्या. मराठी मुंबईचा महापौर बनावा आणि शिवसेनेचा महापौर बसावा ही आमची इच्छा आहे. शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी काहीही ठीक आहे, काहीही. येस, कोटेड. भारतीय जनता पक्षाकडे 89 एकूण 90 नगरसेवक आहेत. हे नगरसेवक लोकांनी भारतीय जनता पक्षाचा महापौर निवडून आणावा यासाठी दिलेले आहेत. जर लोकांना वाटत असतं की शिवसैनिक व्हावं तर उबाठाचे जास्त निवडून आले असते, तर तसं काही झालेलं दिसत नाहीये. आणि गाडवे साहेबांनी सांगितलं, ते धन्यवाद की तुम्ही सांगितलं की भारतीय जनता पक्ष होता म्हणून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले, असं तुम्ही जे स्टेटमेंट दिलंय त्याबद्दल मला एवढंच वाटतं की आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला याची उपरती झालेली आहे की त्यांच्याशिवाय, भारतीय जनता पक्षाशिवाय ते विजयी होऊ शकत नाहीत. आणि आतापर्यंत ते विजयी व्हायचे. मुद्दा लक्षात आला. माझ्याकडे शेवटची 2 मिनिटं आहेत. ज्योती वाघमारे ना काही मुद्दा मांडायचा? ज्योती वाघमारे. मुद्दा क्रमांक 1, अगदी थोडक्यात मला 3 मुद्दे मांडायचे. पहिला मुद्दा, मृणाली ताईंच्या मताशी पूर्णतः सहमत आहे आणि त्यामुळे आमचे नगरसेवक इथून पुढे त्याच पद्धतीनं मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाचं काम करतील. मुद्दा क्रमांक 2, अनिश दादांना मघापासून आमची खूप काळजी वाटत आहे. त्यांच्या काळजीची मी कदर करते, परंतु खरं तर त्यांनी आता थोडंसं आपल्या पक्षाचा अंतर्मुख होऊन विचार करावा. आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून असं करू नये. आपली काय अवस्था झाली हे आपण बघून घ्यावं. आमच्या पक्षाचं नेतृत्व करण्यासाठी आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे खंबीर आहेत. मघापासून शेवटचा मुद्दा, जे हॉटेल पॉलिटिक्स म्हटलं जातंय, तिथं कुठलीही भीती नाहीये. शिवसेना हा घाबरणारा पक्ष नाही, तो घाबरवणारा पक्ष आहे. आमच्या नगरसेवकांची एकमेकांशी ओळख व्हावी, त्यांना मुंबईच्या विकासाचे प्रस्ताव कसे तयार करावे याचं त्यांना प्रशिक्षण देता यावं किंवा विकासाचा लॉंग टर्म, मिड टर्म, शॉर्ट टर्म प्लॅन तयार करता यावे.
यासाठी त्यांना तिथं ठेवलं होतं. बरं. त्यामुळे जनतेशी ठीक आहे. आघाडी आमची, जनतेशी आमची युती, जनता जनार्दन पाठीशी असता. तुम्ही नाही हॉटेलमधल्या कुठली वास्तव्याचा युती, उद्देश एवढंच स्पष्ट केलात, हे बरं झालं. कारण महाराष्ट्रातल्या जनतेला असे हॉटेलमध्ये आमदार, नगरसेवक, खासदार एकत्र ठेवणं ह्या गोष्टीची मागच्या काळापासून अशा अघटित घटनांच्या पार्श्वभूमीवरती सवय झालेली आहे. त्यामुळे ठीक आहे, तुम्ही स्पष्ट केलं, हे बरं झालं. अनिश गाडवे, शेवटची 30 सेकंद बोला. त्यांना कमीत कमी सांगायचं होतं की 2 दिवसांचं आहे हे, पण ते 2 दिवसांचे 4 दिवस सुद्धा होऊ शकतात. हे सांगितलं असतं त्यांनी, जास्त स्वतःचे कपडे स्वतःसोबत नेले असते. आज 2 दिवस सांगून तुम्ही 4 दिवस ठेवलात, हे बरे नव्हे. त्यांचं हे ट्रेनिंग थोडंसं जास्त दिवसांचं झालं, हे याच्याबद्दल त्यांना तुम्ही स्पष्टता द्यायला हवी होती. आता ह्या सगळ्या गोष्टी आमच्यापर्यंत आहेत. असो, माझा विषय मगाशी तुम्ही कोणी घेतला नाही मला माहित नाही, पण 2 दिवसावर शिवसेनेच्या नावाची आणि चिन्हाची केस आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला कुठल्याही डिमांड करण्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष हा सध्या तरी मला दिसत नाही. कारण नाव चिन्हाची केस मागणी सुप्रीम कोर्टामध्ये सुनावलेला आहे. समजणाऱ्यांना समजू शकतं मी काय म्हणतोय. आणि राहिला प्रश्न अवधूत वाघांचा, तर अवधूत वाघ, मी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाला भाजपाची मदत मिळाली हे म्हणालो, शिवसेनेला म्हणालेलो नाही. ठीक आहे.